आणखीन एक कन्सेप्ट आहे यामध्ये, अनजस्टली इनरिचिंग. इफ क्लेम क्वालिफाईज फॉर अ रिफंड, जेव्हा ती ऑर्डर काढली जाईल त्यावेळेस तो रिफंडचा हकदार कोण आहे असं नको व्हायला की रिफंड टॅक्स जमा केला एका व्यक्तीने आणि त्याचा रिफंड मागण्याचा अधिकार दुसऱ्या व्यक्तीला आहे, म्हणजे ऍप्लिकेशन करण्याचा, म्हणून तो ऍप्लिकेशन करतो आणि तो रिफंड घेतो, असं व्हायला नाही पाहिजे. तर अनजस्टली इनरिचिंग बघायचं, द टॅक्सपेअर देन द अमाऊंट शॅल बी ट्रान्सफर टू द कंझ्युमर वेलफेअर फंड. ऍप्लिकंट ऍप्लिकेशन करतो म्हणून त्याला रिफंड नाही मिळत, तर ऍक्च्युली त्याचा बर्डन टॅक्सचा कोणावर गेलेलं आहे. बर्डन जर का ज्या व्यक्तीवर आहे तो व्यक्ती जर का ट्रेस करता येत नाही डिपार्टमेंटला, हा रिफंड तर बनतोय पण रिफंड तुम्हाला मिळत नाही. कसं होतं यामध्ये की 28% टॅक्स कलेक्ट केला पण ऍक्च्युली टॅक्स रेट 18% होता. रेट रिवाइज झाले आणि 28 18 झाला, पण टॅक्स कलेक्ट केला गेला 28. आता ऍप्लिकेशन केलं जाते की टॅक्स एक्स्ट्रा भरलाय, रिफंड द्या. टॅक्स तू जमा करून भरलास ना, मग तो हा जमा करून भरला, मग तो व्यक्ती कुठे आहे ज्याचा हा टॅक्स आहे, त्याची ही अमाऊंट आहे. तर जर का ती अमाऊंट त्याला द्यायची होती तर मग तिकडे जर का बघा, मी जेव्हा GSR 1 भरतो आणि मी जर का BTC डिक्लेअर करेन तर मी 28% अमाऊंट जी भरली ती 18% भरायची होती, मग मी त्याला अमेंडमेंट करून घेईन ना. म्हणजे मी 18% टॅक्स कलेक्ट केलाय पण चुकून मी 28 दाखवला, असं मी दाखवलं, अमेंडमेंट होईल आणि तेवढा टॅक्स कमी होईल. पण अशी घटना नाहीये. 2 वर्षामध्ये रिफंड घेता येतो, 2 वर्षामध्ये रिफंड घेता येतो. आता जर का एक कालावधी आहे त्यानंतर अमेंडमेंट करता येत नाही. लक्षात, एक 30 नोव्हेंबर होऊन गेला त्यानंतर अमेंडमेंट करता येत नाही, संपला सगळा विषय. आणि जर एखाद्या व्यक्ती रिफंड द्या मला, रिफंड द्या तर कोणाला रिफंड द्यायचं आहे? टॅक्स दिला कोणी? कंझ्युमरने. कंझ्युमर कुठे? तो रिफंडचा हकदार आहे ना, ऍप्लिकेशन त्याने करायला पाहिजे. तो त्याचा कुठे गेला माहित नाही मला, मी टॅक्स एक्स्ट्रा दिला आहे, तू टॅक्स जर एक्स्ट्रा दिला आहे तर तो टॅक्स जमा होईल कंझ्युमर वेलफेअर फंडला. कंझ्युमरने दिला ना टॅक्स तो, आणि कंझ्युमर कुठे माहित नाही. आता टॅक्स जमा करायचा होता 18%, तुम्ही जमा केला 28%. ठीक आहे, मान्य आहे आम्हाला की गव्हर्नमेंट एक्सेल टॅक्स घेऊ शकत नाही. टॅक्स रेट जर 18 होता तर 18% गव्हर्नमेंट टॅक्स कलेक्ट करेल, पण जमा तुम्ही केला, एक्स्ट्रा टॅक्स कलेक्ट केला तर मग जमा केला पाहिजे. मग जमा केला ना, 10% एक्स्ट्रा जमा झाला आहे, तो कंझ्युमर फंडला जाईल. या 54(2) मध्ये दिले रिफंड ऑफ स्पेशलाइज एजन्सी ऑफ UNO, कन्ज्युलेट, एम्बॅसी. आणि 54(1) ला एनी पर्सन क्लेमिंग रिफंड ऑफ एनी टॅक्स अँड इंटरेस्ट इफ एनी पेड ऑन सच टॅक्स. आता हा कुठला रिफंड आहे? आउटपुट टॅक्स रिफंड. और एनी अदर अमाउंट पेड बाय हिम मे मेक अन ऍप्लिकेशन बिफोर द एक्सपायरी ऑफ 2 इयर. 2 वर्षामध्ये ऍप्लिकेशन केलं पाहिजे. कुठल्या कालावधीमध्ये रिफंड मागतोय? 2 वर्षापर्यंत गव्हर्नमेंट रिफंड अलाउ करतो फ्रॉम द रिलिव्हंट डेट. आता रिलिव्हंट डेट कुठल्या डेट पासून 2 वर्ष बघायचे? आपण कसं बघितलं का, इंटरेस्ट कधीपासून कधीपर्यंत काढायचं आहे. रिफंडचं ऍप्लिकेशन आज दिलं तर 2 वर्ष जर मोजायची आहे तर रिलिव्हंट डेट काय की ज्या डेट पासून 2 वर्ष काउंट होतील. प्रोव्हाइडेड दॅट registered person claiming refund of any balance in electronic cash ledger in accordance with the provision of section 49(6). आपण बघितलं ना 49(6). The balance in the electronic cash ledger or electronic credit ledger after payment of tax, interest, penalty, fee or any other payment payable under this act or the rules made thereunder may be refunded in accordance with the provision of section 54. सेक्शन 54 ला आपण रेफरन्स दिलाय सेक्शन 49(6) चा. जी बॅलन्स आहे कॅश लेजरला त्याचा रिफंड मे क्लेम सच रिफंड इन सच फॉर्म अँड एक आउटपुट टॅक्स पे केलाय त्याचा रिफंड हा इथे वर दिलाय आणि खाली जो लेजरला बॅलन्स आहे त्याचा रिफंड. ऍक्च्युअल ऍप्लिकेशन विथ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स read with rule
89(2) हे दिलंय. L2 0 त्या डॉक्युमेंटरी इव्हिडन्स फॉर रिफंड क्लेम जे रूल 89(2) मध्ये दिले ते डॉक्युमेंट द्या. आणि रूल 89(3) मध्ये काय होईल, रिड्यूस द अमाऊंट फ्रॉम ई क्रेडिट लेजर. आता तुम्ही मला काय विचारलं की ज्या वेळेस रिफंडचं ऍप्लिकेशन दिलं जातं, रिफंड कसला पाहिजे. जर क्रेडिटचा रिफंड असेल, ते क्रेडिट बॅलन्स आहे ना, तर ती अमाऊंट तिथे काय होईल, जमा असेल ना, तर ती अमाऊंट तिथे काय असेल, क्रेडिट केलेली असेल. तर तेवढी अमाऊंट तिथनं रिड्यूस द अमाऊंट फ्रॉम दी क्रेडिट लेजर, ती डेबिट होईल की हा रिफंड काय झालेला आहे, रिफंड करा ती अमाऊंट प्रोसेस केली. आता जर तिकडे समजा क्रेडिट लेजरला बॅलन्स आहे समजा CGST मध्ये 1 लाख रुपये, AGST मध्ये 1 लाख रुपये. आता रिफंड जर का त्याला पाहिजे असेल यातला 80,000, की हा 80,000 माझा मी लोकली सप्लाय पण करतो प्लस एक्सपोर्टही करतो, तर माझा IGST जो काय इनपुट टॅक्स क्रेडिटचा रिफंड आहे, ITC रिफंड आहे, तो 80,000 मला पाहिजे. तर ह्या 1 लाखामधनं ही अमाऊंट वजा करून इथे 20,000 जर ठेवले तर ते योग्य होईल का अयोग्य होईल. आणि समजा इकडे 1 लाख असे ठेवले की आपल्याला जेव्हा आपण रिफंड देऊ, डिपार्टमेंटने असं केलं, रिफंड देऊ ना तेव्हा 80,000 काढून घेऊ, आता पडून राहू दे. आणि जर त्यांनी 60 दिवसामध्ये ते ॲप्लिकेशन प्रोसेस करायचं आहे, या 60 दिवसामध्ये समजा हे ॲप्लिकेशन दिलं त्यांनी 18 तारखेला की मागच्या महिन्याचा मला रिफंड द्या, तर फ्रीबी वगैरे भरला त्यांनी मागच्या, म्हणजे आता डिसेंबरचा रिफंड मी मागतोय, जानेवारीचा मागत नाही, तर मी कधी मागेन. एकदा का मी जानेवारीचा रिफंड केला, फेब्रुवारीमध्ये कधी पण मागेन ना, मार्चला कधी पण मागेन. आता ज्यावेळेस रिटर्न भरला जाईल पुढच्या महिन्याचा, त्यात जर का हा 1 लाख बॅलन्स रिड्यूस केलाच नसेल तर त्यातली अमाऊंट लोकल टॅक्स भरण्याकरता पे केली जाऊ शकते की नाही. ॲक्च्युअल डिपार्टमेंट जेव्हा रिफंड प्रोसेस करेल की 80,000 रिफंड मागतोय आणि याचा बॅलन्स 60,000 राहिला, रिफंड कुठून यायचा 80,000. त्यामुळे जेव्हा 1 लाखाचा बॅलन्स आहे आणि तो 80,000चा रिफंड मागत असेल तर तेवढी अमाऊंट तिथनं पहिलेच कमी केली जाते आणि 20,000 ठेवली जाते. आता या 80,000चा रिफंड द्यायचा का रिजेक्ट करायचा ही पुढची गोष्ट आहे. जर तो मंजूर झाला तर मिळेल त्याला, जर रिजेक्ट झाला तर जो बॅलन्स 20,000 बॅलन्स उरला इकडे, यामध्ये 80,000मध्ये समजा 60,000 अप्रूव्ह केला, 20,000 रिजेक्ट केला, तर 20,000 परत इकडे काय होतील, जमा होतील क्रेडिट लेजरला. ज्यावेळेस रिफंड ॲप्लिकेशन प्रोसेस होतं त्यावेळेस तेवढी अमाऊंट त्यावेळेसच काय होते, क्रेडिट लेजरमधनं डेबिट होते, म्हणजे कमी केली जाते. आणि मग रिफंड जर रिजेक्ट केला, संपूर्ण रिजेक्ट केला, तर संपूर्ण अमाऊंट परत काय होईल, तिथे जमा होईल, की रिफंड मिळणार नाही, तो क्रेडिट बॅलन्सला पडून राहील, तुम्ही वापरा आउटपुट टॅक्स पे करायला, रिफंड नाही मिळणार. समजलं ना, तुमचा बघायचा हाच विषय होता ना, पडला ना. अक्नॉलेजमेंट पुढची स्टेप आहे. रिफंड फ्रॉम ई कॅश लेजर होऊ शकतं, क्लिअरली इंडिकेटिंग द डेट ऑफ फायलिंग ऑफ द क्लेम. जेव्हा त्याचा रिफंड अक्नॉलेजमेंट दिली जाईल तेव्हा अक्नॉलेजमेंटला क्लिअरली इंडिकेटिंग द डेट ऑफ फायलिंग ऑफ द क्लेम फॉर रिफंड अँड द 60 days शॅल बी काउंटेड फ्रॉम द सच डेट ऑफ फायलिंग. जे अक्नॉलेजमेंट आहे त्याच्यावर डेट येईल किंवा कधी त्याचं ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट केलं, त्या डेटपासून पुढे 60 दिवस जातील. रिफंड अदर दॅन कॅश लेजर असेल, क्लेम फॉरवर्डेड टू PO within the period of 15 days of filing, PO scrutinize the application for its completeness and it is complete as per rule 89(2). डॉक्युमेंट सगळे प्रॉपर आहेत, 89(3), 89(4) हे खाली रूल तुम्हाला वाचल्यानंतर कळेल, त्याचा कम्प्लीटनेस चेक केला जाईल. डॉक्युमेंट प्रॉपर असेल तर त्याची अक्नॉलेजमेंट मिळेल, अदरवाईज काय होईल, डिफिशियन्सी नेम. कॅशला काय बघायचं नाही, एक केस कॅशची आहे, यात काय बघायचं नाही. रिफंड प्रोसेस होईल 60 दिवसामध्ये, 60 दिवस मुदत दिलेली आहे. आता पूर्वी काय होतं, हे मॅन्युअल होतं, युअर रिफंड ॲप्लिकेशन इज सक्सेसफुली फाईल्ड, ARN दिला जाईल, कधी झालं डेट येईल तिकडे. आणि पहिले काय होतं, प्लीज सबमिट रिफंड ARN रिसिप्ट अलॉंग विथ द
रिलीड अपॉन डॉक्युमेंट्स विथ युअर jurisdictional प्रॉपर ऑफिसर. पहिले मॅन्युअली म्हणजे काही प्रोसेस ऑनलाईन होती, काही मॅन्युअली होती. आता सगळं हे ऑनलाईन जातं. मग या प्रकारे सक्सेसफुली जर फाईल झालं तर मग पुढे कॅशचा रिफंड आहे, तर त्याच्यावरती काय चेक करायचं, कॅश बॅलन्स आहे तिकडे, कॅशचा रिफंड मिळेल. आणि जर कॅशच्या व्यतिरिक्त दुसरा रिफंड पाहिजे असेल मग त्यानुसार पुढे त्याचं कम्प्लीटनेस दिलं जाईल, चेक केलं जाईल. आता इथे बघा म्हटलंय, ऑल टॅक्स ऑथॉरिटीज हॅव बीन ॲडवाइज टू इश्यू द फायनल सँक्शन ऑर्डर इन फॉर्म GST RFD 06 विदिन 45 days ऑफ द डेट ऑफ जनरेशन ऑफ ARM फॉर PAPMS पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टम. हे 60 दिवसामध्ये रिफंड प्रोसेस होण्यासाठी ज्या टॅक्स ऑथॉरिटीज आहेत त्यांना हे ह्या प्रकारे गाईडलाईन दिली आहे, ॲडवाइस केलं गेलं आहे CBIC कडनं की तुम्ही काय करा, 45 दिवसामध्ये तुमची जी काय कारवाई ती करा. हा जो 54(7) सबसेक्शन आहे यात दिलेला आहे की रिफंड ऑर्डर विदिन 60 days फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ द कंप्लीट ॲप्लिकेशन. द डिफिशियन्सी आहे, वेअर एनी डिफिशियन्सीज आर नोटिस PO shall communicate the deficiency to the applicant. आता जेव्हा ॲप्लिकेशनचं स्क्रुटिनी केलं जातं त्यावेळेस हे बघितलं जातं, इफ ऑन रिसिप्ट ऑफ एनी सच ॲप्लिकेशन द प्रॉपर ऑफिसर इज सॅटिस्फाईड दॅट द होल ऑर पार्ट ऑफ द अमाऊंट क्लेम ॲज रिफंड इज रिफंडेबल, he may make an order accordingly and the amount so determined shall be credited to the fund referred to in section 57. 57 काय, कन्झ्युमर वेलफेअर फंड आहे. आता जे ॲप्लिकेशन आलंय त्यात हे चेक करायचं आहे, एक कन्सेप्ट आहे, डॉक्ट्राइन ऑफ अनजस्ट इनरिचमेंट इज ॲप्लिकेबल इन सम केसेस ऑफ रिफंड. जो रिफंड मागतो तो उचित आहे की नाही त्याला हे चेक करा. जो रिफंड मागतोय त्याला रिफंड देणं उचित आहे की नाही, योग्य आहे की नाही. म्हणजे जो ज्यांनी टॅक्स दिलेला आहे तो रिफंड मागायचा अधिकारी असेल तर तो रिफंड त्याला दिला जाईल. पण जर त्याला तो अधिकार नसेल पण रिफंड देणं योग्य असेल, टिप्पणी तरतुदीप्रमाणे रिफंड बनतोय पण जो ॲप्लिकंट आहे त्याला बनत नाही, रिफंड देणं अनुचित आहे पण जो व्यक्ती रिफंड मागतो त्याला देणं अनुचित नाहीये, तर तो कन्झ्युमर वेलफेअर फंडला ट्रान्सफर होईल. If any refund becomes due to the supplier importer, then since supplier importer has recovered the tax duty from the consumer, thus to be fair, a refund should be made to consumer. Refund consumer ला मिळाला पाहिजे, पण रिफंड मागतोय कोण, जो ॲप्लिकंट आहे तो म्हणतो मी टॅक्स कलेक्ट केलाय, तो टॅक्स देणं लागत नव्हतो आम्ही, तो टॅक्स परत द्या. टॅक्स दिला कोणी, कन्झ्युमरनी, मागतोय कोण. However, it is not possible to locate individual consumer and pay refund to them. Also, without authority of law, government cannot retain the excess tax duty. Excess tax government ठेवू शकत नाही. Therefore, any refund due to a recipient shall be transferred to consumer welfare fund and will be used for the purpose of protection and welfare of the consumers. The fund should be granted to the supplier only when he proves that the incidence of tax duty has not been passed to any other person. Incidence of tax कोणाकडे हे बघितलं जातं. आता एक दुसरा कन्सेप्ट आहे मला सांगतो, डीम एक्सपोर्ट. ओके, मी त्यावरती येतो. डीम एक्सपोर्ट मध्ये काय होतं, हे वरचे सेक्शन आहेत 54 मधले, हे 14 सेक्शन आहेत. ह्या 14 मध्ये सगळी प्रोसिजर आहे आणि ह्याला कनेक्टिंग सगळे रूल आहेत. हे तुम्ही एकदा वाचले का तुम्हाला सगळं क्लिअर होईल. मी तुम्हाला फक्त काय करतोय, प्रॉपर ह्याचा वर्ग देतोय. लक्षात घ्या आता की डीम एक्सपोर्ट हे जसं झिरो सप्लाय कोड डिफाईन कुठे केलं आहे IGST ॲक्टमध्ये, तसं डीम एक्सपोर्ट डिफाईन केलं आहे सेक्शन 147 मध्ये CGST ॲक्टमध्ये. Deem export means such supplies of goods as will be notified under section
नोटिफाय केले जातील. सेक्शन 1 हे कुठे दिलं आहे? सेक्शन 230 क्लॉज 39 मध्ये दिलं आहे की डीम एक्सपोर्ट. सेक्शन 147 सांगतो की नोटिफाय तिकडे करेल. द गव्हर्नमेंट ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल नोटिफाय सर्टन सप्लाईज ऑफ गुड्स ॲज अ डीम एक्सपोर्ट. सर्टन सप्लाईज ऑफ गुड्स ॲट डीम एक्सपोर्ट वेअर गुड्स सप्लाईड डू नॉट लिव्ह इंडिया. गुड्स भारताबाहेर जाणार नाही. पेमेंट फॉर सच एक गुड्स भारताबाहेर जाणार नाही, एक आहे. पेमेंटचा दुसरा विषय, पेमेंट ऑफ सच सप्लाईज आर रिसिव्ड आयदर इन इंडियन रुपीज और इन फॉरेन कन्व्हर्टेबल फॉरेन एक्सचेंज. आणि तिसरं सच गुड्स आर मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया. सच गुड्स आर मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया. म्हणजे डीम एक्सपोर्ट हा मॅन्युफॅक्चरशी संबंधित आहे. आता इथे बघा खाली नोटिफाय काय केलं? सप्लाय ऑफ गुड्स बाय रजिस्टर्ड पर्सन अगेन्स्ट ॲडव्हान्स ऑथरायझेशन. सप्लाय ऑफ गुड्स बाय रजिस्टर्ड पर्सन अगेन्स्ट ॲडव्हान्स ऑथरायझेशन हे काय असतं? ॲडव्हान्स ऑथरायझेशन मीन्स अन ऑथरायझेशन इश्यूड बाय द डायरेक्टर जनरल of foreign trade under chapter 4 of the foreign trade policy for import or domestic procurement of inputs on pre-import basis of physical export. Export promotion capital goods authorization काय असतं? means an authorization issued by the director general of foreign trade under chapter 5. इकडे chapter 4 आहे, इकडे chapter 5 of the foreign trade policy for import of capital goods for physical export. आणि एक्सपोर्ट युनिट असतं. एक्सपोर्ट युनिट मीन्स अँड एक्सपोर्ट युनिट और इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर टेक्नॉलॉजी पार्क युनिट ESTP और सॉफ्टवेयर टेक्नॉलॉजी पार्क युनिट STP और बायोटेक्नॉलॉजी पार्क युनिट अप्रूव्ड इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ चॅप्टर 6. म्हणजे चॅप्टर 4, 5, 6 मध्ये फॉरेन ट्रेड पॉलिसीमध्ये तुमच्याकडे ऑथोरायझेशन आहे. हे ॲडव्हान्स ऑथोरायझेशन आहे किंवा एक्सपोर्ट प्रमोशन आहे. यांना जर सप्लाय केला तर ते काय करतात? ते एक्सपोर्ट करतात. ते एक्सपोर्ट करतात. आता एखादा मॅन्युफॅक्चर आहे, त्यांना जर यांनी ऑर्डर दिली आणि त्यांनी सप्लाय यांना केलं, तो डीम एक्सपोर्ट आहे. नोटिफाय केलंय. फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स नोटिफाईड. हे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत यांच्याशी जर का माझं ट्रान्झॅक्शन असेल, मी मॅन्युफॅक्चरर आहे, मी त्यांना गुड्स पाठवतो, ते मला पेमेंट करतील आयदर इंडियन रुपीजमध्ये किंवा फॉरेन करन्सीमध्ये, काही असो. डीम एक्सपोर्ट आहे. आता हे जे डीम एक्सपोर्ट आहे हा झिरो डेट सप्लाय नाही आहे, त्यामुळे तो LUTनी सप्लाय होत नाही. लक्षात घ्या, LUT तिकडे ॲप्लिकेबल नाही की LUT आहे त्याला टॅक्स देऊ नका, असं काय होत नाही तिकडे. रिफंड इन्क्लुड्स रिफंड ऑफ एक झिरो डेट सप्लाय ज्याला LUT चालतं, आणि इकडे डीम एक्सपोर्ट म्हटलं LUTनी सप्लाय करता येत नाही. म्हणजे जर मी तुम्हाला सप्लाय करतोय आणि जर तुम्ही 147 मधला नोटिफाईड पर्सन असाल, तुम्ही काय म्हणा? की मला तुम्ही गुड सप्लाय करा. पण टॅक्सचं काय करायचं? टॅक्सचं काय करायचं? मी मला सांगितलं असं की तुम्ही मला गुड्स द्या, टॅक्सचे पैसे मी देईन, तर मला टॅक्सचे पैसे मिळतील, मी भरीन, तुम्ही रिफंड घेऊ शकता. एक ऑप्शन काय की जो रिसिपियंट आहे तो रिफंड घेऊ शकतो, दुसरं जो सप्लायर आहे तोही रिफंड घेऊ शकतो, पण पैसे पहिले द्यावे लागतील. आणि तो डीम एक्सपोर्ट केला आहे, मग सप्लायर काय करेल? तिकडे रिपोर्ट करेल ना JSW पाहिजे. मग मी ऑप्शन दाखवला ना की हा ऑप्शन टिक करा की डीम एक्सपोर्ट आहे. त्याचा उद्देश काय की मी डीम एक्सपोर्ट केलं आहे, करताना मी तिथे टिक केलं आहे, आणि मग चेक केलं जाईल की जे बघा हा डीम एक्सपोर्टचा इनवॉइस आहे. मग ते PO काय चेक करेल
ते हां हे ऑथोराईज पर्सनला हे जे दिलेलं आहे जे ट्रान्झॅक्शन आहे जो इन्व्हॉइस बनला आहे तो यांच्याशी बनला आहे का बनला आहे डिमिक्सपोर्ट आहे का येस रिफंड कोण मागू शकतो रिफंड सप्लायरही मागू शकतो आणि रिफंड रिसिपियंटही मागू शकतो डिमिक्सपोर्टला आता जर का तुम्ही याच्यामध्ये काय असाल ॲड ऑथरायझेशन किंवा एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स बाय रजिस्टर्ड पर्सन अगेन्स्ट एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स ऑथरायझेशन सप्लाय ऑफ गुड्स बाय रजिस्टर्ड पर्सन टू एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट एखादं एक्सपोर्ट युनिट आहे ओके सेज नाही आहे सेजमधनं जसं भारताला गुड्स जातात तसं एखादी फॅक्टरी आहे त्यांच्याकडे ते एक्सपोर्ट युनिट असेल त्यांना जर सप्लाय केला तर तो सेजमध्ये सप्लाय होत नाही त्यामुळे काही जेवढे सप्लाय होत नाही त्या फॅक्ट म्हणजे जे समजा मी मॅन्युफॅक्चर आहे माझं जे काय फिनिश प्रोडक्ट आहे त्यांच्याकडे रॉ मटेरियल आहे ते बोलले की बनवून आम्हाला रॉ मटेरियल म्हणून पाहिजे ते द्या तुम्ही त्यांना मी दिले त्यांनी ते पुढे प्रोसेस करून एक्सपोर्ट केलं तर टॅक्स तर कलेक्ट करायला लागेल भरायला लागेल पण त्यामध्ये पण रिफंडची तरतूद असल्यामुळे काय होतं की रिफंड कोणी घ्यावा आयदर सप्लायरने घ्यावा किंवा मग रिसिपियंटने घ्यावा दोघांनाही अलाउड आहे डीम एक्सपोर्टच्या केसमध्ये ऑप्शन बघा हे काय दिसतंय का डीम एक्सपोर्ट एक वेळा आहे दोन वेळा आहे हां ऑन अकाउंट ऑफ रिफंड बाय सप्लायर आहे ना आणि ऑन अकाउंट ऑफ रिफंड ऑफ डीम एक्सपोर्ट आहे रिसिपियंट आहे मग रिसिपियंट आणि डीम एक्सपोर्ट आहे आणि सप्लायर ऑफ डीम एक्सपोर्ट आहे कळलं रिफंड दोघांनाही मिळतो आता तुमच्याकडे ज्यावेळेस ॲप्लिकेशन येईल त्यावेळेस तुम्ही बघितलं पाहिजे की रिफंड कोण मागतोय कशासाठी मागतोय पहिले ते क्लिअर करून घ्यायचं नंतर पुढे जायचं जर मला एखाद्या व्यक्ती कॉल करतो आणि मला सांगतो तर मला कळलं पाहिजे की नक्की मी तुम्हाला कुठल्या बेसिसवरती पुढे गाईडलाईन देऊ मला कळू दे पहिले त्यांनी ॲप्लिकेशन काय ऑप्शन चूज करून दिलेलं आहे कसलं आलं आहे त्या रिफंडचं ॲप्लिकेशन मग त्याला तरतूद काय त्याला रूल काय त्याला प्रोव्हिजन काय हे मी बघणार ना समजलं ना ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रश्न विचारता त्या प्रश्नामध्ये तुम्हाला नक्की अडलाय काय तुम्ही कुठे अडलाय हे तुम्हाला पहिले क्लिअर पाहिजे की मी काय शोधतोय हे मला पहिले कळलं पाहिजे ना तुम्हाला हेच नाही कळत तुम्ही काय शोधताय जर तुम्हाला ते कळलं गुगलला सर्च करता येईल कुठे सर्च करता येईल पण बऱ्याच लोकांना आपण कुठे अडतोय आणि आपल्याला डाऊट कसला हेच क्लिअर नसतं तुमचा गोंधळ उडतो ना पहिली गोष्ट मी करू का आता इकडे मग तुम्ही समोरच्याला विचारायला जाल तो गोंधळ त्या विचारण्यामध्ये दिसतो एवढा वेळ काय झालं ते क्लिअर करण्यामध्ये की पहिले आपण नक्की कुठली केस आपल्याकडे आलेली आहे आणि आपण काय हँडल करतोय हे पहिले समजून घ्या ॲप्लिकेशन काही संदर्भात आहे झिरो डेट सप्लाय आउटपुट टॅक्स आहे सर्व्हिसचा असेल इथे बघा हे ज्या मी तुम्हाला बोललो की कस्टममधनं काय होतं गुड्सचं रिफंड मिळतो आणि सर्व्हिसचा इथे दिसतंय कुठे एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस विथ पेमेंट ऑफ टॅक्स त्यामुळे ज्याच्याशी संबंधित रिफंड आहे तो विषय ॲप्लिकंट सिलेक्ट करतो आणि त्यानुसार त्याचे डॉक्युमेंट देतो आणि ते डॉक्युमेंट चेक करायचे ते प्रॉपर असतील तर अक्नॉलेजमेंट अदरवाईज डिफिशियन्सी मिळू मग ते रेकॉर्ड खाली की तुम्ही काय प्रॉपर दिलेलं नाही आहे त्याप्रमाणे ते तुम्ही भरा आणि तुमचं ॲप्लिकेशन प्रॉपर करून परत तरी फ्रीज ॲप्लिकेशन द्या तर हे नोटिफाय केलं गेलं नोटिफिकेशन 49/2017 refund benefit under rule 89(4)(a) notification number 48 if supplier has availed benefit of deemed export on goods supplied to assessee exporter okay तर ह्याप्रमाणे हे नोटिफाय झाले नोटिफिकेशन नंबर 48/2017 आणि 49 मध्ये हे दिलंय
evidence which are required to be produced by the supplier of deemed export supplies for claiming refund. आता बरेच सप्लायर कसे होतात, ते असे अप्रोच करतात. समजा EOU आहे, एक्सपोर्ट युनिट, की तुम्हाला आम्ही सप्लाय करतो, जो काय टॅक्स आहे तुम्ही मला देऊ नका, फक्त मला जे पैसे द्या, टॅक्ससाठी पण आम्ही घेऊ, पण आम्हाला ऑर्डर द्या. ओके, आता बघा एकच विषय आहे की रिफंड सप्लायरला पण मिळेल, रिसिपेंटला पण मिळेल. रिफंड दोघांनी पण मागितलं तर डिपार्टमेंटला कसं करणार की रिफंड कोणाला द्यायचं, दोघांनी मागितलं रिफंड. तर बघा पहिले इथे काय दिलंय, म्हणून इथे दिलंय की डॉक्युमेंट काय चेक करायचे. अक्नॉलेजमेंट बाय द ज्युरिडिक्शनल टॅक्स ऑफिसर ऑफ द ॲडव्हान्स ऑथरायझेशन होल्डर. पहिली गोष्ट, मी जेव्हा रिफंड मागतोय तर माझे गुड तिकडे पोहोचले, माझं ट्रान्झॅक्शन कोणाबरोबर आहे, डीम एक्सपोर्टमध्ये जे येतात त्यांच्यावर माझं ट्रान्झॅक्शन आहे हे मला पहिले प्रूव्ह करायला पाहिजे ना. मी लोकली गुड तुमची सांगेन डीम एक्सपोर्ट केली त्या रिफंड, हा फ्रॉड होऊ नये, पहिली केस ती बघायला पाहिजे. Acknowledgement by the jurisdictional tax officer of advance authorization holder or export promotion capital goods authorization holder, as the case may be, that the said deemed export supplies have been received by the said advance authorization or export promotion capital goods authorization holder, or a copy of the tax invoice under which such supplies have been made by the supplier, duly signed by the recipient of export oriented unit. EU मध्ये काय त्यांनी ते घेतले. Such supplies have been made by the supplier, duly signed by the recipient, export-oriented unit, that said deemed export supplies have been received by it. एवढंच पाहिजे, रिव्ह्यू करणं एवढंच पाहिजे. हे गुड्स आम्ही रिसिव्ह केलेले, याचं काय पाहिजे, पोच पावती पाहिजे, हे गुड्स आम्ही घेतलेले आहेत, आमचं अग्रीमेंट पाहिजे. दुसरं, अन अंडरटेकिंग बाय द रिसिपियंट ऑफ डीम एक्सपोर्ट सप्लाय दॅट नो इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन सच सप्लाईज हॅज बीन अवेल्ड बाय हिम. त्याच्याकडनं तुम्ही लिहून घ्या की अंडरटेकिंग आम्ही काय रिसिपियंट रिफंड घेणार नाही. ओके, पुढे काय म्हटलंय, अन अंडरटेकिंग बाय द रिसिपियंट ऑफ डीम एक्सपोर्ट दॅट नो इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन सच सप्लाईज हॅव बीन अवेल्ड बाय इट. त्यांनी ITC अवेल केला नाही पाहिजे, तो मी ITC अवेल करणार नाही. आता ITC अवेल त्यांनी केला नाही तर पुढे काय होईल, अँड अंडरटेकिंग बाय द रिसिपियंट ऑफ डीम एक्सपोर्ट सप्लाय दॅट ही शॅल नॉट क्लेम द रिफंड इन रिस्पेक्ट ऑफ सच सप्लाईज अँड द सप्लायर मे क्लेम द रिफंड. म्हणजे त्यांनी तिकडे जर सप्लायर GSR 1 फाईल करेल तर त्याच्या तिकडे टू बीज जाईल, टू बीज नॉट वॉकआउट कुठे होईल, GSR 3 होईल, 3 त्यांनी अवेल नाही केला पाहिजे, रिव्हर्स केला पाहिजे. असं हाच आहे ना. आणि जर अवेल केला त्यांनी तर काय होईल, क्रेडिट यायला त्याच्या तिकडे, तो क्रेडिट सतत चुकून त्याने अवेल केला तर पुढे काय म्हटलंय की तो लिहून देतोय की आम्ही रिफंड घेणार नाही, त्याने रिफंड घेतला नाही. जर त्यांनी ITC अवेल केला लिहून देऊन पण आणि युटिलाइज केला तर तो ITC रॉंगली युटिलाइज होईल, रॉंगली अवेल पण होईल आणि रॉंगली युटिलाइज पण होईल, कारण त्यांनी लिहून दिलं की याचा रिफंड सप्लायर घेणार आहे. लक्षात घ्या हे का दिलेलं आहे त्याच्यामध्ये की गव्हर्नमेंटला बेनिफिट द्यायचं आहे की यांना आम्ही नोटिफाय केले डीम एक्सपोर्टर म्हणून. लोकली सप्लायर जेव्हा त्यांना सप्लाय करेल तेव्हा त्याचा रिफंड सप्लायरही घेऊ शकतो आणि रिसिपियंटही घेऊ शकतो. ही एक व्यापाऱ्यांची सोय केली आहे, पण ह्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून मी ह्या गोष्टी दिलेल्या आहेत की ते गुड तिथे खरंच पोहोचले की नाही पोहोचले हे पहिले त्याला पुरावा पाहिजे. ते गुड तिथे पोहोचलेले आहेत, तो सप्लाय त्यांना केला आहे डीम एक्सपोर्टरला, आणि रिसिपियंट ITC अवेल करणार नाही किंवा रिफंड घेणार नाही. अवेल केलाच नाही तर रिफंड घेण्याचा प्रश्नच नाही, कारण की ITCचा रिफंड केव्हा मिळेल, जेव्हा ITC क्रेडिटरला जाईल, जमा होईल. जर तो रिव्हर्सच करतो ITC तर मग काय होईल, पुढे रिफंड त्याला ॲप्लिकेशन करता येणार नाही. ॲप्लिकेशन करायला अमाऊंट पाहिजे नको तिकडे क्रेडिटरला, तिथे अमाऊंटच नाही क्रेडिटरला. अवेल करू नका आणि मग रिफंडचा मग विषयच येईल. कळलंय.
आता डॉक्युमेंट काय असतील, डॉक्युमेंटरी रिक्वायरमेंट काय, त्याचा तो रूल दिलाय, त्यात ती माहिती येईल, लक्षात येईल. परत तुम्हाला फॉर्म दाखवतो. हे जेवढे रिफंडचे प्रोसेस आहेत, त्या जी डॉक्युमेंट पाहिजे ती, त्या सगळ्याबद्दल ऑप्शन एडिशन डिक्लेरेशन 89(2)G rule 89(2)G for recipient supplier of deemed export. In case refund claim by recipient, in case refund claim by supplier. आहे लक्षात आहे. आणि मग जे डॉक्युमेंट्स आहेत, अंडरटेकिंग, सेल्फ डिक्लेरेशन, हे जे सगळं तिकडे दिलेलं आहे त्याप्रमाणे हे सगळं प्रोसेस यात केलं जातं. हा फॉर्म खूप मोठा होतो. आता जेवढे तिकडे संबंधित रूल दिलेत, सेक्शन दिलेत, ते तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करायचे, त्यात काय दिलेले आहे, काय तरतूद केलेली आहे, आणि त्याप्रमाणे डॉक्युमेंट कसे बनतात, काय बनतात, ते कसे व्हेरीफाय करायचे, कसे बघायचे, हे तुमचं तुम्हाला बघायला लागेल. ज्याला हे काम करायचं आहे त्याला वेळ देऊन हे सगळं फॉर्मॅट बघायला लागेल, आणि मग डॉक्युमेंट काय त्या रूलमध्ये काय दिले ते बघायला लागेल, ते बघून समजून घ्यायला लागेल. आत्तापर्यंत कसं होतं की तुम्हाला कोणतरी काहीतरी सांगायचा, मग तुम्ही लिहून घ्यायचे, मग त्यातलं काय कळलं काय नाही कळलं असं आहे ना, की तुम्हाला रेडी रेफरन्स आहे, हा रेफरन्स घ्या, तो बघा. जी तरतूद, जे काम तुम्हाला करायला लागतं त्याची काय तरतूद आहे, काय सेक्शन आहे, काय रूल आहे, काय प्रोसिजर आहे, हे सगळं बघितले, फॉर्म बघितले तर सगळं क्लिअर होतं. थोडा वेळ लागेल त्याला, पण समजलं ना काय. एक विषय हा कळला रिव्ह एक्सपोर्टचा. तर आणखी दुसरा एक विषय आहे असंच, एक कन्सेप्ट आहे मॅन्युफॅक्चर एक्सपोर्टर. मीन्स अ पर्सन हू एक्सपोर्ट गुड्स मॅन्युफॅक्चर्ड बाय हिम ऑर इंटेंड टू एक्सपोर्ट सच गुड्स. त्याला LUD मिळते. गुड्स बनवतात आणि एक्सपोर्ट करतात. हे सेजमध्ये नाही आहेत. कुठेही असतील, फॅक्टरी कुठेही असेल, त्याच्यामध्ये गुड्स जातील, शिपिंग बिल फाईल होईल, गुड्स जातील. माझ्याकडे एक असं फॅक्टरीचं काम आहे माझ्याकडे. तिथे काय टूल्स बनवतात की याचे ज्वेलर्स वगैरे ना, ज्वेलर्स, त्या ज्वेलर्सना एक साचा बनवून द्यायचा, त्यातनं ज्वेलर्स वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने बनवतात, घडवतात. तर त्याचं जे काय साचा असतो, टूल्स असतात, ते बनवतात. आणि त्यांना फॉरेनमधनं तशा ऑर्डर येतात की आम्हाला वेगवेगळ्या डिझाईन करण्याकरता तुम्ही कधी बनवून द्या. त्यांना ते $मध्ये पेमेंट येतं, आणि ते कन्वर्ट होऊन त्यांच्या बँकेमध्ये रुपीजमध्ये पैसे येतात. पेमेंट ते करा $मध्ये, आणि ह्यांना मग ते कन्वर्ट फॉरेक्सीमध्ये मिळतात. आणि त्याकरता इनवॉइस बनवतात. ते टूल्स जे आहेत ते कुरिअरवाला देतात, आणि कुरिअरवाला जो आहे तो जाऊन कस्टमरने सगळं पुढचं प्रोसेसिंग करतो, ते चार्जेस घेतो. आणि शिपिंग बिल त्यांना आणून देतो. तुमचे गुड्स गेले हे शिपिंग बिल तुमच्या नावाने बनलेलं, आणि ते शिपिंग बिल हे त्याच्यावर शिपिंग बिल डेट काय,
कोड काही माहिती जी असते ती मग GST भरताना आम्ही त्यात भरतो. आमचं काम संपतं. त्याचं LUT असल्यामुळे काय होतं, GST भरायला लागत नाही, पण ते तिकडे रिपोर्ट ते करायला पाहिजे ना GST. ते रिपोर्ट केलं तर काम संपलं. एक झाला तो मॅन्युफॅक्चरर एक्सपोर्ट. दुसरा आहे मर्चंट एक्सपोर्टर. मीन्स अ पर्सन इंगेज इन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी अँड एक्सपोर्टिंग और इंटेंडिंग टू एक्सपोर्ट गुड्स ॲज अ डिफाईन्ड अंडर फॉरेन एक्सचेंज पॉलिसी. आता हे दोन्ही जे डेफिनेशन काढल्या ह्या कुठे आहेत, फॉरेन ट्रेड पॉलिसी. आता जर जर मॅन्युफॅक्चरर एक्सपोर्ट करू शकतो, त्याला LUT आहे, तर मग ट्रेडर म्हणतो की आम्हाला पण तुम्ही चान्स द्या, आम्हाला एखादी ऑर्डर मिळाली तर आम्हाला एक्सपोर्ट करायला लागेल. ट्रेडरला ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी करतो. त्या मॅन्युफॅक्चरर समजा गुड्स बनवतोय किंवा डिस्ट्रीब्युटरकडे गुड्स आहेत, ते मी घेऊन मी काय करणार आहे, एक्सपोर्ट करणार आहे. आलं लक्षात. मर्चंट एक्सपोर्ट नोटिफिकेशन नंबर 40/2017 CTR आणि 41 ही IT मध्ये आहे, IGST ॲक्टमध्ये. या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे की देअर इज नो इश्युअन्स ऑफ. आता इथे तुम्ही पहिले काय होतं, एक वेगळा फॉर्म होता 31 फॉर्म, विच इनेबल्स मर्चंट एक्सपोर्टर टू परचेस गुड्स फ्रॉम अ मॅन्युफॅक्चरर विदाउट पेमेंट ऑफ GST. ओके, आता ती पद्धत बंद झाली, ती पद्धत नाही आहे. द ट्रान्झॅक्शन बिटवीन मॅन्युफॅक्चरर सप्लायर आणि मर्चंट एक्सपोर्टर रिसिपियंट is in the nature of supply and the same is liable to GST as any other normal taxable supply. GST Councilची 22वी मीटिंग झाली and decided that merchant exporter can pay a nominal GST of 0.1%. म्हणजे जर हे लोकली सप्लाय केलं तर 0.05% CGST होईल आणि HGST होईल 0.05%. त्या मॅन्युफॅक्चररला गुड द्यायचे कोणाला, या मर्चंट एक्सपोर्टरला. ओके, तर तो जो GST चार्ज करेल तो असेल 0.05% TGST, 0.05% HGST. गुड्स तो बनवेल आणि देईल, ते एक्सपोर्ट होणार आहे. मग त्याच्याकडे LUT आहे, तो LUT एक्सपोर्ट करेल. लक्षात घ्या. म्हणजे याचा जो GST त्याला कमी द्यायला जातो, म्हणजे तेवढं भांडवल त्याचा अडकत नाही. म्हणजे एक्सपोर्टला चालना मिळण्याकरता गव्हर्नमेंटने हे काढलं की ट्रेडर आहे, तो करतो एक्सपोर्ट, तर तो परचेस करेल. जर परचेस करेल आणि टॅक्स घेतलाच नाही तर तो एकदम सप्लाय होईल. तसं होऊ नये. मग काय होतं की जो मॅन्युफॅक्चरर आहे त्याचा ITC ब्लॉक होतो. एक लक्षात घ्या की मॅन्युफॅक्चरर एम आहे, हा गुड्स देईल ट्रेडर Tला आणि तो काय करतोय, हा एक्सपोर्ट करतोय, म्हणजे 0 रेट सप्लाय करतोय पुढे. त्या ट्रेडरकडे ऑर्डर आहे, तो पुढे सप्लाय करतो. तर हा जो ट्रेडर आहे हा मॅन्युफॅक्चररला काय म्हणतो की तुम्ही मला गुड्स द्या 0.05%, 0.05% किंवा मग ते 0.1% टॅक्स लावून मला गुड्स. आता ॲक्च्युली याच्यावरती 18% टॅक्स आहे. ते गुड्स याला जेव्हा तो देईल, पेमेंट करेल, तेव्हा 18% टॅक्स त्याला द्यायचा नाही आहे ना. कळतं ना बेनिफिट काय याच्यामध्ये. बघा कसं होतं, तर हा जो ट्रेडर आहे तो गुड्स बनवत नाही, तो जो बनवत आहे का ना घेतो. तर हा जो मॅन्युफॅक्चरर जो इनवॉइस बनवेल तो या मर्चंट एक्सपोर्टरला 0.0 म्हणजे हा लोकली सप्लाय होणार. पण लोकली सप्लाय होताना जो इनवॉइसमध्ये टॅक्स घ्यायचा आहे तो 0.1% घ्यायचा. IGST असेल 0.1%,
आणि CGT असेल तर त्याचे अर्धा अर्धा करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये काळजी काय घ्यायला पाहिजे गव्हर्नमेंटला, की ॲक्च्युली तशा प्रकारे सप्लाय होतो की नाही होतो, ते गुड्स मॅन्युफॅक्चर होत आहेत ते टेलर घेऊन भारताबाहेर पाठवतो की नाही पाठवतो, लोकलीच विकेल आणि सांगेल की आम्ही एक्सपोर्ट करण्याचा गुड्स घेतले. बरोबर आहे ना? लक्षात घ्या. गव्हर्नमेंटने हे का केलंय की जास्तीत जास्त गुड्स एक्सपोर्ट, ट्रेडरला पण संधी द्या की तू गुड्स काय कर एक्सपोर्ट कर, पण ट्रेडर म्हणतो 18% टॅक्स आहे, म्हणजे 1,18,000चे गुड्स मी परचेस करायचे आणि मला त्यातनं मार्जिन मिळणारे 5-10,000, मला तेवढं भांडवल गुंतायला त्रासदायक होतं. तर तुम्ही अशी व्यवस्था करा की लोकली गुड्स आम्हाला विदाऊट टॅक्स मिळतील. समजलंय? ट्रेडर म्हणतो आम्ही, आता बघा बरेचसे असे लोक आहेत, गुजराती लोक आहेत की ज्यांचे नातेवाईक हे US मध्ये आहेत, फॉरेनला आहेत, तिकडे व्यापारी करतात, खूप वर्ष झाली, तर त्यांच्याकडे अशा प्रकारचं काय, मला काही गुड्स पाहिजे तुम्ही पाठवाल का, हे तशा ऑर्डर त्यांना मिळतात. तर मग त्या ऑर्डर जर ट्रेडरला मिळाल्या, एखाद्याचा भाऊ आहे भारतामध्ये, तो काय ट्रेडिंग करतोय, तर तो त्याला विचारतो फॉरेनला की हे गुड्स पाठवशील का, तो म्हणतो काय रेटनी मला मिळणार आहे, तर तो बोलतो एवढ्या रेटनी ते गुड्स विकायचे आणि मला मग इथे लोकली एवढा टॅक्स भरायला लागतो, मला परवडत नाही. तेवढं नाही, हे डील मी नाही करू शकत. तो डील ते केव्हा करू शकतो, कारण की इथे त्याचे पैसे अडकतात, मग तो रिफंड घ्या किंवा काहीतरी करा. मग त्यांना प्रमोशन मिळण्याकरता काय होईल, गव्हर्नमेंटने ही स्कीम काढली आणि याला नाव दिलंय याला म्हटलं जातं मर्चंट एक्सपोर्टर. मीन्स अ पर्सन एंगेज इन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी, तो मॅन्युफॅक्चरकडनं गुड्स घेईल आणि एक्सपोर्ट करेल आणि मॅन्युफॅक्चरर त्याला रेट लावेल 0.1% GST. तर पुढे स्टेप काय बघायचं बघा, द सप्लायर हू सप्लायज गुड्स ॲट द कन्सेशनल रेट विल बी इलिजिबल फॉर रिफंड ऑफ ITC. Supplies of goods at the concessional rate will be eligible for refund of ITC on account of innovative tax structure as per the provision of section 54(3). जर एखादा व्यक्ती एवढी करतो 0.1% टॅक्स देऊन जे तो परचेस करेल, त्याकडे लोकली काय सप्लायच नाहीये, तर त्याला त्या ITCचा पण रिफंड मिळेल. However, it may be noted that the exporter of such goods can export the goods only under LUT bond and cannot export on payment of IGST. The exporter of such goods can export the goods only under LUT bond and cannot export on payment of IGST. जर तो IGST भरतो तर त्यात सेटअप घेईल किंवा त्याचा रिफंड घेईल जर LUT वापरतो तर. This is subject the further rate of GST in case of services provided to merchant exporter will be the normal rate. Supplier cannot charge concession rate in case of supplier service. सर्व्हिस करता हे ॲप्लिकेबल नाही, हे फक्त गुड्स करता ॲप्लिकेबल. एवढं कळलं, रेट पहिले दिला. पुढची प्रोसिजर, द प्रोसिजर फॉर सप्लाइंग गुड्स टू अ मर्चंट एक्सपोर्टर दॅट शॅल ॲज फॉलो. तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करताय, मी तुमच्याकडनं गुड्स घेऊन एक्सपोर्ट करतो, माझ्याकडे ऑर्डर आहे एक्सपोर्ट. काय करायचं, प्लेसिंग an order by a merchant exporter and furnishing copy thereof to the department. Merchant exporter shall place an order on an registered supplier for procuring goods. Procuring म्हणजे मला गुड्स परचेस करायचे at concessional rate. काय करेल पहिले, मर्चंट एक्सपोर्टर shall place an order on registered supplier for procuring goods at concessional rate. Copy of the order shall also be provided to the jurisdictional tax officer of the registered supplier. Registered supplierच्या टॅक्स ऑफिसरला त्याप्रमाणे कॉपी देईल त्या ऑर्डरची. डायरेक्टली पुढची प्रोसिजर फॉर एक्सपोर्टिंग द गुड्स
द रिसिपिएंट शाल, जो रिसिपिएंट आहे, डायरेक्टली मूव द सेड गुड्स फ्रॉम सप्लायर्स प्लेस. म्हणजे तुमच्याकडे तुम्ही मॅन्युफॅक्चरर, तुमच्याकडून मी गुड्स घेतो, तर डायरेक्टली मूव द सेड गुड्स फ्रॉम सप्लायर्स प्लेस टू द पोर्ट. इकडनं गुड्स जाणार आहेत त्या पोर्टला. इनलँड कंटेनर डेपो, एअरपोर्ट, लँड कस्टम स्टेशन LCD, फ्रॉम वेअर द सेड गुड्स आर टू बी एक्सपोर्टेड. गुड्स एक्सपोर्ट होण्यापूर्वी या जागी त्याची नोंद होते की इथना गुड बाहेर चालले, देशाबाहेर चालले. मॅन्युफॅक्चर करणार ते गुड उचलायचे, डायरेक्ट तिकडे मूव्ह करायचे. डायरेक्टली मूव्ह द सेड गुड्स टू रजिस्टर वेअर हाऊस, फ्रॉम वेअर द सेड गुड्स शॅल बी मूव्ह टू द पोर्ट, इनलँड कंटेनर डेपो, एअरपोर्ट, लँड कस्टम स्टेशन. बघा, गुड ज्यावेळेस एखाद्या पोर्टमधनं पाठवायचे, तेव्हा पोर्टमधनं शिप कुठल्या दिवशी आहे, कुठल्या वेळेला आहे, अगदी त्याच वेळेला मॅन्युफॅक्चरकडनं गुड्स कलेक्ट करून पाठवणं शक्य नसेल तर पहिले गुड्स समजा महाराष्ट्रामध्ये जेनपेठेना गुड्स पाठवायचे. जर मी ते मागवतोय एखाद्या वेगळ्या ठिकाणावरून, तर तिकडनं मी एका दिवस अगोदर मागून ठेवीन ना. काय पावसाळा आहे, काय रस्ते खराब आहेत, ट्रॅफिक जॅम आहे, ह्यात गुड्स अडकायला नको, म्हणून मी 2-4 दिवस अगोदरच गुड्स मागवीन. जर ते गुड्स, आणि केव्हा असं आहे की मला एकच प्रॉडक्ट पाठवायचं नाही, 4-5 प्रॉडक्ट पाठवायचे, तर 4-5 ठिकाणावरून मला गुड्स मागवायचे आहेत, तर ते सगळे मी एका ठिकाणी एकत्र करेन, त्या वेअरहाऊसमध्ये एकत्र करेन. तर मग ते वेअरहाऊस आहे, डायरेक्टली मूव्ह द सेड गुड्स टू अ रजिस्टर वेअरहाऊस. ते वेअरहाऊस रजिस्टर असलं पाहिजे, रजिस्टर वेअरहाऊस, फ्रॉम वेअर द सेड गुड्स शॅल बी मूव्ह टू द पोर्ट. नंतर ते पोर्टला पाठवीन किंवा एअरपोर्टला पाठवीन ICD, आणि मग तिकडनं फ्रॉम वेअर द गुड्स आर टू बी, तिथनं ते एक्सपोर्ट होते. ओके, डायरेक्टली पोर्टला देणं शक्य नसेल तर पहिले रजिस्टर वेअरहाऊसला ते गोळा करा आणि मग तिकडनं पाठवा त्या पोर्टला किंवा एअरपोर्ट. पुढे ऑप्शन 2, ॲग्रिगेट द इनवर्ड सप्लाईज. म्हणजे आता बोललो तेच आहे, इफ मर्चंट एक्सपोर्टर इंटेंड टू ॲग्रिगेट सप्लाईज, सगळे गोळा करायचे त्याला फ्रॉम मल्टिपल सप्लायर्स अँड देन एक्सपोर्ट, he can move goods to registered warehouse and thereafter to the port, ICD, airport or LCD and the export therefrom. In this case, merchant exporter shall endorse receipt of goods on tax invoice and also obtain an acknowledgement of receipt of goods from the warehouse operator. इकडे नोंद व्हायला पाहिजे, ते गुड्स घेतले आणि ते जमा केले वेअरहाऊसमध्ये, त्याची त्याकडे एक प्रूफ पाहिजे, पुरावा पाहिजे. The endorsed tax invoice and the acknowledgement of the warehouse operator shall be provided to the registered supplier as well as to the jurisdictional tax officer of such supplier. जर 0% रेट दिलेला आहे तर त्या रेटचा योग्य वापर झाला पाहिजे, याकरता ह्या प्रोसेस दिलेल्या आहेत, त्या प्रोसेस दिलेल्या आहेत की तुम्ही ज्युरिडिक्शनल ऑफिसला इंटिमेट करा, त्यानंतर पुढे त्याचे सगळे गुड्स कुठना कुठे गेले, वेअरहाऊसला गेले, मग एक्सपोर्ट झाले, हे सगळे त्यामध्ये प्रूफ द्यायचे. पुढे जाऊन वन्स द गुड्स आर एक्सपोर्टेड, गुड्स एक्सपोर्ट झाले, मर्चंट एक्सपोर्टर शॅल प्रोव्हाइड द फॉलोइंग डॉक्युमेंट टू द सप्लायर अँड द ज्युरिडिक्शनल टॅक्स ऑफिसर ऑफ द सप्लायर. मग कसं होतं, तुम्ही सप्लायर आहात, जर का तुम्ही माझ्याकडनं 0% टॅक्स घेतला आणि जर ते मी एक्सपोर्ट नाही केले तर 18% टॅक्स गव्हर्नमेंटला तुम्ही देणार होता की नाही, मला द्यायला लागेल. म्हणून प्रत्येक वेळेस सप्लायरनी काळजी घ्यायची आहे की आपले गुड्स देशाबाहेर गेले की नाही गेले. मग पुढे जर सप्लायर कॉपी ऑफ शिपिंग बिल, बिल ऑफ एक्सपोर्ट, टॅक्स इनवॉइस प्रोव्हाइडेड बाय द सप्लायर, एक्सपोर्ट जनरल मॅनिफेस्ट, एक्सपोर्ट रिपोर्ट. गुड्स एक्सपोर्ट झाले, मर्चंट एक्सपोर्टर शॅल प्रोव्हाइड द फॉलोइंग डॉक्युमेंट टू द सप्लायर. म्हणजे जर मी मर्चंट एक्सपोर्टर आहे, मी गुड तुमच्याकडनं घेतले आणि तुम्ही मला रेट लावला 0.1%, तर मी तुम्हाला पुरावे देईन तुमचे गुड्स मी एक्सपोर्ट केलेले आहे. कळलं? Condition for availing benefit of concessional rate of GST on supply to merchant exporter. Supplier shall supply goods under a tax invoice.
Goods must be exported within a period of 90 days from the date of issue of tax invoice by the supplier. The exemption would not be available to the supplier if the merchant exporter fails to export the goods within a period of 90 days from the date of issue of tax invoice. तुमच्याकडनं मी गुड्स घेतले ते 90 दिवसामध्ये मी एक्सपोर्ट केलेच पाहिजे. Merchant exporter shall indicate the GSTN of the supplier and tax invoice number issued by the supplier in the shipping bill of export. Merchant exporter must be registered with, बघा आणखीन काय, merchant exporter must be registered with an export promotional council or a commodity board recognized by the Department of Commerce. ना म्हणजे जो सप्लायर आहे त्याकडे जर का एखादा ट्रेडर गुड्स मागतो की मला कधीतरी रेटनी द्या, तर त्यांनी पहिले हे विचारलं पाहिजे की मर्चंट एक्सपोर्टर तुम्ही मला दाखवा की तुमचं रेशन असेल कोणाकडे, विथ अन एक्सपोर्ट प्रोफेशनल काउन्सिलमध्ये किंवा कमोडिटी बोर्ड रेकग्नाइज बाय द डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स. तिकडे तुम्ही नोंद केली आहे तुमची. ओके, त्याचं सर्टिफिकेट त्याकडनं घेतलं पाहिजे. एक्सपोर्ट विथ पेमेंट ऑफ IGST इज नॉट अलाउड. काय म्हटलंय? एक्सपोर्ट विथ पेमेंट ऑफ टॅक्स अकॉर्डिंग टू नोटिफिकेशन नंबर. Merchant exporter of such goods can export of goods only under LUT bond and cannot export on payment of integrated tax as per Rule 9610 of the CGST rule. आता रिफंड सिनारो काय असेल की फर्स्ट सिनारो कन्सेशनल रेट ऑफ GST अवेल्ड मर्चंट एक्सपोर्टर आफ्टर एक्सपोर्ट विदाउट LUT अप्लाय फॉर ITC. जो 0.1% टॅक्स आहे त्याचा ITC घेता येईल. सेकंड सिनारो कन्सेशनल रेट ऑफ GST अवेल्ड the supplier can apply for a refund of ITC as inverted tax structure. Supplies are made on charging normal tax. The merchant exporter after export under LUT bond he has to apply for ITC refund. काय शकतो ते एखादा बोलला नाही आम्ही 0.1% माल तुम्हाला देणारच नाही, 8% देऊ, तर द्या 8%. त्यांनी एक्सपोर्ट केलं, 8% रिफंड घेईल. हेच ते त्याला दिले ना की जर कन्सेशनल रेटनी GST त्यांनी कलेक्ट केलाय तर सप्लायर कॅन अप्लाय फॉर रिफंड ऑफ ITC as inverted tax structure. हे दिलेलं आहे. हा तेवढं मी मला तेच पहिलेच क्लिअर केलं ना की का ते मागतायत की आम्हाला 18%, 28% गुड परचेस करायला लागतात, तो टॅक्स द्यायला लागतो, मग आम्ही एक्सपोर्ट करतो. प्रत्येक वेळेस ते गुड्स क्रेडिटने मिळतील असं पण नाही. पहिले तुम्ही रोख पैसे द्या मग गुड्स घ्या, मग टॅक्स पण द्यायला लागतो. प्रॉब्लेम तो आहे. मार्जिन 10% आहे आणि 28%, 18% अडकतात. 18% अडून आम्ही 10% कमवू शकत नाही. पण गव्हर्नमेंटला कसं आहे की 10 लाखाचे गुड जातात, त्यात हा व्यक्ती 1 लाख कमवतो का 50,000 कमवतो याची गव्हर्नमेंटला मतलब नाही. गव्हर्नमेंटला काय होतं, 10 लाखाचे गुड देशाबाहेर गेले तर तेवढी फॉरेन करन्सी येते. मग हे छोटे छोटे व्यापारी असतील त्यांच्या काय नातेवाईकांमुळे किंवा काय त्यांना ऑर्डर मिळत असतील तर तिथे काय होईल, 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाखाची काही ऑर्डर मिळव त्याला, काही करोडोमध्ये आपल्याकडे फॉरेन करन्सी यायला या तरतुदीमध्ये उपयोग होऊ शकतो. म्हणून हा ऑप्शन दिला. एक देशाला आपलं जे करन्सी आहे त्याची व्हॅल्यू जर का वाढली पाहिजे किंवा मेंटेन राहिली पाहिजे तर मॅक्झिमम एक्सपोर्ट झालं पाहिजे आणि मिनिमम इम्पोर्ट झालं पाहिजे. मग त्याकरता एक्सपोर्टला चालना मिळण्याकरता अशा स्कीम गव्हर्नमेंटला आणाव्या लागतात. मग त्यातनं काय होतं, लॉ किसकट होतो. यातनं टॅक्स चोरी निर्माण होणे याच्यावर काळजी घ्यायला लागते. डिटेलमध्ये रूल खाली दिलेला आहे. हे सगळं तिकडे कसं वरती मी स्टेप बाय स्टेप दिलं की हे या स्टेप्स आहेत, पण ॲक्च्युअली रूल काय हे तुम्हाला वाटल्यानंतर काय हे सगळं इकडे दिलेलं आहे. नोटिफिकेशन प्रमाणे काय दिलेलं आहे त्यात कसं मांडलंय
हे खाली या प्रकारे दिलेलं आहे. त्या पुढच्या क्लासला 89.4 रिफंड ऑफ ITC ऑन अकाउंट ऑफ झिरो डेज अप्लाय आणि रूल 89.5 जो आहे तो इन्व्हर्टेड ट्रॅक स्ट्रक्चरचा आहे. बाकी तुम्हाला आता मी जेवढं सांगितलं आहे तिकडनं आता जशी आपण जे सुरुवात केली होती ते सगळे टॉपिक दिले पहिल्या पेजला की काय काय टॉपिक यामध्ये येतात. 2 वर्ष मोजायची तर रिलिव्हंट डेट काय हे दिलं एक्सप्लेनेशन 2 मध्ये सेक्शन 54 मध्ये. डॉक्युमेंटरी रिक्वायरमेंट काय, डॉक्युमेंट कुठल्या केसमध्ये डॉक्युमेंट कुठले बघायचे. डिपार्टमेंटचं काम काय की ॲप्लिकेशन प्रॉपर केलं की नाही, रिफंड त्याला द्यायचं आहे तर 2 वर्षामध्ये आलं की नाही डॉक्युमेंट हे पहिले बघायचं. आलंय डॉक्युमेंट प्रॉपर दिलेत की नाही, मग डॉक्युमेंट कसे व्हेरीफाय करायचे, डॉक्युमेंट कुठले कुठले देणं गरजेचं आहे. नाही तुम्ही रिफंड कोणाकडून दिला तो हे पहिले दिले आणि पुढे जाऊन हे तुम्ही हा चार्ट मी एक्सप्लेन केला त्या खाली जाऊन तुम्ही 54, 2, 3, 4 मग त्याला संबंधित रूल कुठले आहेत हे थोडंसं वाचाल तर तुम्हाला क्लिअरली कळेल. प्रोव्हिजनल रिफंड आहे, या प्रोव्हिजनल रिफंडमध्येच सेक्शन 14 संपले का पुढे जाऊन मग रूल वगैरे पुढे घेतील काय काय. त्याचा फॉर्म्युला आहे 89.4चा 89.5चा, त्यामुळे त्याला हे दोन्ही सांगायला मला पुढचा क्लास जाणार आहे. तेच सांगण्यासारखं आहे 89.4 आणि 89.5 ची एक्झाम्पल घेतलेली आहे. फॉर्म्युला मी सगळं समजावून सांगेन आणि मग एक्झाम्पल समजावून सांगेन. हे काही गुड्स आहेत त्याचा रिफंड मिळत नाही ट्रॅक स्ट्रक्चरला, ते नोटिफाय केले. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स 89.2 मध्ये हे डॉक्युमेंट दिलेले आहे. ही यादी आहे डॉक्युमेंटची, काय केल्यावरती काय डॉक्युमेंट बघायचे. दोन रिलिव्हंट डेट कुठलं ट्रान्झॅक्शन असेल त्यात रिलिव्हंट डेट कधीपासून बघायची ही याची यादी आहे. बाकी मग ते पुढे रिफंड कोणाचा आहे, फिशरल एजन्सीज, युनो, एम्बॅसी 54(2) मध्ये दिले त्याला सेक्शन 55 मध्ये मग त्याचा रूल 95 मध्ये त्याचं ॲप्लिकेशन वेगळा फॉर्म आहे त्यातनं ते करतात आणि त्यांचा रिफंड त्यातनं होतो. ते पण मग ह्या प्रकारे ते प्रोसेस करायचं. हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलं पहिलं. रूल 96 कस्टमरना रिफंड ऑटोमॅटिक होतो, शिपिंग बिल आहे तेच ॲप्लिकेशन मानलं जातं. हे रूलमध्ये ही प्रोसेस सगळी दिलेली आहे. रूल खूप मोठे मोठे असतात त्याला मी सगळे रूल आणि सगळे त्यात दिलेले आहेत, तुम्ही फक्त एकदा वाचलेत तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. थांबूया.